2027च्या MBA CET मध्ये कुठले कुठले टॉपिक्स येऊ शकतात हे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MBA CET 2027 साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण सिलेबस जो आहे तो डिस्कस करणार आहोत आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये कुठले कुठले टॉपिक्स येऊ शकतात ते इम्पॉर्टंट टॉपिक्स सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर MBA CET साठी तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक मोठा प्रॉब्लेम असतो. स्टडी मटेरियलची कमतरता नसते बट गायडन्सची कमतरता असते. YouTubeवरती हजारो व्हिडिओ आहेत, नोट्स भरपूर ठिकाणी वेगवेगळे नोट्स असतात, भरपूर वेगवेगळे ॲप्स आहेत, तिथं MCQ प्रॅक्टिस करायला मिळते. बट प्रश्न असा असतो की नेमकं शिकायचं काय, कुठून शिकायचं, किती शिकायचं, कोणते क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे, मॉक टेस्ट किती द्यायच्या आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली तयारी बरोबर चालली आहे की नाही हे आपल्याला कळणं. सो हेच कन्फ्युजन तुमचं दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. जे विद्यार्थी 2027 मध्ये MBA CET एक्झाम देण्याचा प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. येत्या 24 ऑगस्ट पासून आपण MBA CET ची लाईव्ह बॅच सुरू करत आहोत, ज्यामध्ये तुमचा MBA CETच्या प्रिपरेशन करिता जो संपूर्ण सिलेबस आहे तो लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर केला जाणार आहे. त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण मिळतील, टॉपिक वाईज MCQs, नोट्स, प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट असणार आहेत, MCQ सिरीजचं PDF सुद्धा मिळणार आहे. या सर्व गोष्टी या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या दोन्ही मेथड्स थ्रू तुम्ही तुमची बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. अजिबात उशीर करू नका, लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा, म्हणजे तुमचा संपूर्ण सिलेबस सुद्धा कव्हर होईल, प्रॅक्टिस पण होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगलं परफॉर्म करून चांगले पर्सेंटाईल मिळवून बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल. चला तर उशीर न करता लगेचच आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा, या एक्झामिनेशनमध्ये 4 सेक्शन असतात है ना. जे 200 प्रश्न एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात ते 200 प्रश्न 4 सेक्शनमध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिला सेक्शन आहे तुमचा लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंगमध्ये टोटल 75 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक राईट आन्सरसाठी 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. ओके, प्रत्येक राईट आन्सरसाठी 1 मार्क मिळणार आहे, म्हणजे 75 क्वेश्चन्स 75 मार्कासाठी असणार आहेत लॉजिकल रिझनिंगचे. त्यानंतर अबस्ट्रॅक्ट रिझनिंग आहे. अबस्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये 25 प्रश्न असतात 25 मार्कासाठी. वर्बल ॲबिलिटी किंवा रीडिंग कॉम्प्रेशन, त्याला VARC म्हणतो आपण शॉर्टमध्ये, त्याच्यामध्ये तब्बल 50 प्रश्न असतात 50 मार्कासाठी. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल मॅथमॅटिकल, यामध्ये सुद्धा 50 प्रश्न 50 मार्कासाठी विचारले जातात. सो 75 प्लस 25 50 50 टोटल 200 मार्कासाठी 200 प्रश्न तुम्हाला या एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात. आणि वेळ किती असतो? फक्त 150 मिनिट्स. बरोबर आहे, 150 मिनिट तुम्हाला दिलेले असतात, म्हणजे 2.5 तास तुम्हाला एक्झामिनेशनसाठी असतात. मग या लॉजिकल रिझनिंग मध्ये कुठले टॉपिक आहेत, अबस्ट्रॅक्ट मध्ये कुठले आहेत, VARC, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, या 4 टॉपिक मध्ये है ना, 4 डिव्हिजन मध्ये कुठले कुठले टॉपिक्स असतात ते आता आपण बघूया. ऑल राईट, तर चला आपण सुरुवात करूया आपल्या आता डिटेल सिलेबसला. बघा, यामध्ये सिलेबस सोबतच टॉपिक सोबतच मी तुम्हाला काही फॅक्ट्स पण सांगणार आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप मोठा फायदा याच्यातून होणार आहे. तर लॉजिकल रिझनिंग हा आपला सगळ्यात मोठा युनिट असतो, ज्यामध्ये तब्बल 75 प्रश्न विचारले जातात 75 मार्कासाठी. ओके, आणि ही जी एक्झामिनेशन आहे MBA CETची, ही एक्झामिनेशन कुठली हाय लेवलची IIT लेवलची एक्झामिनेशन नाहीये. यामध्ये तुमचं मोस्टली स्पीड चेक केलं जातं, कारण तब्बल 200 प्रश्न असतात टोटल आणि तुमच्याकडे फक्त 150 मिनिट असतात. सो 150 मिनिटामध्ये 200 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे, तुम्हाला एक बेनिफिट आहे की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे तुमचे जर कुठले क्वेश्चन चुकले म्हणजे आन्सर चुकीचे आले तर तुमचे मार्क्स डिडक्ट नाही होणार आहेत. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग नाहीये, बट तुम्हाला स्पीडमध्ये काम करावं लागणार आहे. ठीक आहे ना. आता लॉजिकल रिझनिंग जो की सगळ्यात मोठा युनिट आहे, मोठा सेक्शन आहे, त्यामध्ये टोटल 75 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर हे 75 प्रश्न वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये डिवाइड केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठा टॉपिक आहे लिनियर अँड सर्क्युलर अरेंजमेंट. ठीक आहे, थोडं लॉजिकल आहे, थोडं तुम्हाला सॉल्व्ह करायचं, डोकं लावून सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे ना. तर लॉजिकल रिझनिंगमध्ये लिनियर अँड सर्क्युलर अरेंजमेंट आहे, याच्यावरती मोस्टली जास्त प्रश्न येतात लॉजिकल रिझनिंग सेक्शनमधून. त्यानंतर ब्लड रिलेशन आहे, सिलोजिझम आहे, महत्त्वाचा आहे डिरेक्शन तुमचा. ठीक आहे, ब्लड रिलेशन महत्त्वाचं आहे. कोडिंग डिकोडिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कोडिंग मेथडमध्ये आणि मॅथमॅटिकल मेथडमध्ये तुम्हाला इनइक्वॅलिटीजचे प्रश्न सुद्धा एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. सिरीज आहे, सिरीजमध्ये नंबर सिरीज असतं, लेटर सिरीज असतं, सिम्बॉल सिरीज सुद्धा असतं.
डेटा सफिशियन्सी, इनपुट आउटपुट, क्रिटिकल रिझनिंग अँड पझल्स असे टॉपिक्स तुम्हाला लॉजिकल रिझनिंगमध्ये असतात आणि याच्या व्यतिरिक्त उलटं सुलटं काही विचारत नाहीत. एक्झामिनेशनमध्ये याच सिलेबसवरून याच टॉपिकवरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त विचारले जात नाहीत. ठीक आहे. सो हे सर्व टॉपिक आपण आपल्या लाईव्ह सेशनमध्ये एकदम चांगल्या प्रकारे कव्हर करणार आहोत. आता कसं आता ऑगस्ट चालू आहे, तुम्ही लवकरात लवकर जर प्रिपरेशनला सुरुवात कराल तर तुमचं एक्झामिनेशनपर्यंत एकदम आरामात सगळ्या सिलेबस तर कव्हर होईलच, पण प्रॅक्टिस सुद्धा तितकी चांगली होणार आहे. त्यामुळे एक्झाम जवळ आली की प्रिपरेशन करायचं, काही नंतर उशिरा प्रिपरेशन करा असं नका करू. लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला कव्हर करता येतात. ठीक आहे ना. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे तुमचा. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये सगळ्यात जास्त टॉपिक्स आहेत. ठीक आहे. जसं की नंबर अँड म्हणजे नंबर सिस्टीम आहे, LCM, HCF आहे, राईट. रेशिओ, प्रोपोर्शन, पर्सेंटेज, ॲव्हरेज, एजेस, टाइम डिस्टन्स, प्रॉफिट अँड लॉस, राईट. त्यानंतर बोर्ड स्ट्रीम्स, जिओमेट्रीमध्ये हे आहेत, मेन्सुरेशन आहे, याच्यामध्ये एरिया, व्हॉल्यूम, सरफेस एरिया या सर्व गोष्टी आहेत. ठीक आहे. आता या टॉपिक्सपैकी सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. त्याला आपण ग्रीन करूया म्हणजे जरा व्यवस्थित होईल. एक आहे सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट आहे, राईट. त्याच्यानंतर तुमचं प्रॉबॅबिलिटी आहे. ओके. त्यानंतर तुमचं प्रॉफिट अँड लॉस आहे, टाइम वर्क आहे, टाइम स्पीड डिस्टन्स आहे. ठीक आहे. ॲव्हरेजचे थोडेफार प्रश्न असतात मध्ये. रेशिओ प्रोपोर्शन आहे. ठीक आहे. आणि पर्सेंटेज हे टॉपिक्स तुम्हाला मोस्टली जास्त प्रश्न याच्यावरती येऊ शकतात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये. ठीक आहे. या व्यतिरिक्त ट्रिग्नोमेट्रीमध्ये हाईट अँड डिस्टन्स पण येतं है ना. डेटा इंटरप्रिटेशन तुम्हाला कंपल्सरी प्रश्न असतोच. 2 ते 3 तुम्हाला DI चे प्रश्न येतातच. मग ते टेबलमध्ये पण असू शकतात, पाय चार्ट असू शकतात, बार ग्राफ असू शकतो, लाईन ग्राफ असू शकतो. डेटा इंटरप्रिटेशन फिक्स मार्क्स तुम्हाला मिळवून देतात. त्यामुळे DI चे प्रश्न अजिबात सोडायचे नाहीत. ठीक आहे ना. डेटा सफिशियन्सी हे पण तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारले जातं. हे झालं तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग एकदम छोटा तुमचा युनिट असणार आहे. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगमध्ये ॲनालॉजीज, ऑड वन आउट, सिरीज कंप्लेशन असे प्रश्न विचारले जातात. मोस्टली यावरती सिरीज कंप्लेशन वरतीच प्रश्न जास्त असतात अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगमधून. ठीक आहे. जवळपास 25च प्रश्न याच्यामध्ये असतात. त्यामुळे यामध्ये टॉपिक्स पण कमीच आहेत. त्यानंतर येतो आपला VARC. ठीक आहे. व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. आता रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हटलं की काय येणार तुमचा पॅसेज येणार. एक पॅसेज तुम्हाला दिला जातो, त्या पॅसेज वाचायचं व्यवस्थितपणे, फास्ट वाचायचं आहे, वेळ कमी आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचं तुम्हाला काय असतं, पॅसेज दिला असतो, त्या पॅसेजच्या आधारावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तुम्हाला उत्तर शोधायचे आणि लिहायचे आहेत. त्यानंतर सिनोनिम, अँटोनिम आहे, व्होकॅब्युलरी युसेज आहे, है ना. फिल इन द ब्लँक्स आहे, एरर डिटेक्शन आहे, सेंटेन्स करेक्शन म्हणजे कुठे सेंटेन्स चुकला आहे, कुठे बरोबर करायचं हे तुम्हाला विचारलं जातं, है ना. पॅराजम्पल्स, पॅरा कम्प्लिशन, ग्रामरचे प्रश्न तुम्हाला येतात, सेंटेन्स रिअरेंज करायसाठी प्रश्न येतात, स्पेलिंग चेक, वर्ड युजेस. सो हे तुम्हाला व्हर्बल ॲबिलिटीमध्ये प्रश्न येतात. आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये तर तुम्हाला पॅसेजच विचारला जातो, पॅसेजमधले प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. आणि नेक्स्ट इयर MBA CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची सूचना आहे की 24 ऑगस्टपासून आपण आपली लाईव्ह बॅच सुरू करत आहोत MBA CETच्या प्रिपरेशन करिता. त्यामध्ये तुमचे 4ही युनिट्स आहेत. लॉजिकल रिझनिंग म्हणा, तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणा, है ना, VRAC आहे तुमचं. या सर्व गोष्टी कव्हर केल्या जाणार आहेत लाईव्ह सेशन्समध्ये. त्यासोबत तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण मिळतील, टॉपिक वाईज MCQs मिळणार आहेत, नोट्स मिळतील अभ्यासासाठी, अभ्यास केलेल्या गोष्टीवरती प्रॅक्टिस करण्यासाठी मॉक टेस्ट मिळणार आहेत, MCQ सिरीज मिळणार आहेत, जेणेकरून प्रत्येक बाजूने तुमचा अभ्यास खूप स्ट्रॉंग होणार आहे. तर अजिबात उशीर करू नका. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा, बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला तो कोर्स जॉईन करून तुमचं प्रिपरेशन करता येईल. ठीक आहे. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन. असं एक